सुरू करूयात या कहाणीला. तर ही कहाणी 1985 मध्ये सुरू होती आणि जागा असते नवी दिल्ली. एक रिपोर्टर जो असतो जो साजियाच्या नावाने, आणि एक औरत असते ती इंटरव्ह्यू द्यायला येते. रिपोर्टर जे असते त्यांना कळतं की साजिया तलाकसाठी हक्क मागत आहे आणि त्याच्यासाठी ती लढत आहे. तर तिच्यासोबत खूप नाइंसाफी होते. 10 वर्षापर्यंत ती संघर्ष करत असते. तर ती सांगते की तिला अब्बास म्हणजे तिचा नवरा असतो अब्बास खान, त्याच्याबरोबर ती खूप प्रेम करत असते असं ती सांगते. पण आज ती त्याच्याबरोबर प्रेम करत नसती. ते फक्त म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी ती लढत असते. तर हा सीन दाखवलेला आहे 1967 मध्ये. जाते उत्तराखंडमध्ये एका शहरामध्ये त्याचा जिल्हा असतो. त्या कोर्टामध्ये दाखवलेलं असतं की अब्बास खान तिथे वकील म्हणून असतो. तर तो आपलं काम करत असतो. तेवढ्यात तिथे शाजिया बानो त्याला चोरून बघत असते. मग हे अब्बास खान बघतो आणि अब्बास खान तिच्याकडे येतो आणि मग अब्बास खान तिला म्हणतो, साजिया तिथे पुस्तकं वाचत असते. तर अब्बास खान तिला म्हणतो त्याच्याजवळ येऊन की मौलवीची मुलगी कसं काय एवढं लपून छपून बघते, ते तिला शोभत नाही असं म्हणतं. आणि साजिया बोलते की लग्नाच्या अगोदर थोडं बघितलं म्हणून, लपून बघितलं म्हणून काय होतंय. तर तो बोलतो की यानंतर दुसऱ्या दिवशी अब्बास आणि साजियाचं लग्न चाललेलं असतं. तर लग्नामध्ये दोघं पण खूप खुश असतात. इकडे अब्बास आणि इकडे साजिया असतात ना, हे दोघं खूप एन्जॉय करतात. खूप मस्त त्यांचं जीवन चाललेलं असतं. साजिया खूप खुश असते. साजिया ते गेल्यानंतर ऑफिसमध्ये कॉल करते आणि अब्बासला हे विचारते की कसा आहेस, हाल वगैरे हे करते, बोलते. आणि हे अब्बासला खूप आवडतं. साजियामध्ये प्रेग्नंट राहते आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर साजिया काय करते, त्यांना लेकरं होतात आणि यांच्या चाललेल्या दुनियामध्ये यांची एकाबरोबर भांडणं होतात शेजाऱ्यांबरोबर. तर साजियाला ना तिथले ते दिवा तोडून एक फुल असतात ना, त्यांचा पौधा लावायचा असतो, म्हणजे झाड लावायचं असतं. मग त्यांचा पडोसी काय करतो, तिला थांबवतो की तू हे झाड लावू शकत नाही. मग साजिया म्हणते की मी पोलिसांना बोलवल अशी धमकी देते साजिया. तर ती काय करतो, पडोसी अब्बासला फोन लावतो आणि म्हणतो की तुझी बायको हे करते. मग अब्बास घरी येतो, साजियाला घेऊन जातो पडोसी म्हणजे शेजाऱ्यांकडं. आणि शेजाऱ्यांकडे गेल्यानंतर मग तिथले सगळे कागदपत्र वगैरे असतात ते साजियाच्या नावावर करतो. कोण, तर अब्बास. आणि तो बोलतो आजपासून ही जागा तुझी आहे, तुला काय करायचं ते कर, तोड जोड तुझी मर्जी आहे, तुला जे करायचं ते कर. इकडे साजिया खूप खुश असते की मला असला भारी नवरा भेटलेला आहे म्हणून. तर तो बोलतो की पोलिसाला बोलवायला काय करायचं असेल ते कर. साजियाला हे बघून खूप खुश होते. इकडे त्यांना एक 1.5 वर्षाची मुलगा होतो आणि ते दोघंजण खूप खुश असतात. काही वर्ष नंतर त्यांना एक मुलगी सुद्धा होते आणि ती काय असतं की अब्बासला तिच्यापासून इंटरेस्ट कमी होतो साजियापासून. व साजियाचा जो केअर करत होता तो करत नसतो. ऑफिसच्या टायमिंगमध्ये साजियाचा फोन उचलून तो तिच्याशी नीट बोलत नसतो. एवढंच नाही तर तिने 2-4 वेळा फोन केला तर तिला स्वतः तोंडावर म्हणला की तू सारखं फोन करत जाऊ नको, नाहीतर मी घरातला फोनचा वायर कट करेल असं म्हणून तिला धमकी देतो. कुणाला, साजियाला. त्यावेळेस पडोसी असतात ना, शेजाऱ्यांचे असतात ना, ते तिला खूप खरीखोटी बोलतात साजियाला. तर म्हणून अब्बासला सारखा फोन करत असते. पण अब्बास तिला नीट बोलत नाही, बोलतो की मी मीटिंगमध्ये आहे असं बोलून ती फोन ठेवते. साजिया ओरडते की साजिया सारखं त्याला कॉल करते की तू माझ्याशी बोल म्हणून, इथे काय झालेलं आहे तिला सांगायचं असतं.
तर अब्बास तिच्यावरती चिडतो आणि चिडल्यानंतर मग अब्बास घरी येतो. घरी आल्यानंतर तो खूप आल्याला डायरेक्टली तो पॅकिंग करतो. मग साजिया बोलते की तुम्ही पॅकिंग करू नका, मी तुम्हाला माफ केलेलं आहे, मला तुमच्याशी काहीही नाराजगी नाही, असं साजिया अब्बासला बोलते. पण अब्बास कुठला ऐकतोय. अब्बास म्हणतो की साजिया गुस्सा व्यात आहे असं म्हणतो ते अब्बास, आणि अब्बास घर सोडून जातो. आणि साजिया म्हणते नका जाऊ. तर ती बोलतो की मी पाकिस्तानला चाललेलो आहे, काही जमीन जायदादसाठी मला तिकडे जावं लागतं म्हणून. आणि तिकडे जाऊन दुसरे लग्न करतो. दुसरं लग्न केल्यानंतर मग साजिया म्हणती बरं तुम्ही या जाऊन, मी तुमच्यावर नाराज नाही, मी तुमचे कपडे पॅक नका करू, असं म्हणत तो अब्बास तिथून निघून गेलेला आहे असं दाखवलेलं आहे. तर ती म्हणतो की मी तुझ्या दुःखी असण्याच्या कारणाने किंवा तू रागवते या कारणाने जात नाही, मला काम आहे म्हणून मी जातोय, जमिनीसाठी मला जावं लागतं. तर ती साजिया बोलते ठीक आहे. मग तो निघून जातो. कितीतरी दिवस जातात. अब्बासला फोन लागत नाही, त्याचा काहीही पत्ता लागत नाही. साजिया इकडे खूप बेचैनीमध्ये असते. नोकराणी म्हणते की फोन चेक करा म्हणते. तर नोकराणी बोलते की फोन ठीक आहे. साजियाला जे ओळखतात पाकिस्तानमध्ये ते त्यांना फोन करून विचारते की असं अब्बासची काही खबर आहे का म्हणून. तर काही दिवसानंतर अब्बासचा फोन येतो आणि ते बोलतात की काहीतरी काम आहे, मी खूप बिझी आहे, तू माझी काळजी करू नकोस, असा अब्बास साजियाला म्हणतो. पण साजिया 2 महिन्याची प्रेग्नंट राहिलेली असते आणि ती खूप एकटी असते. म्हणून अचानक 3 महिन्यानंतर बाहेर गाडीचा आवाज येतो. गाडीचा आवाज आल्यानंतर ते पटकन येते. साजिया बाहेर हसत येते की तिला वाटतं की अब्बास आलेला आहे. परंतु तिथं जाण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरची हसू हे बंद होतं, का तर अब्बासने दुसरी बायको आणलेली असते म्हणून. पण दुसरी बायको येते आणि दुसरी बायको आल्यानंतर साजिया तिथले सगळं जे बाहेरचे लोक असतात त्यांना सगळ्यांना ती समजून सांगते की असं तसं असं म्हणून सगळं ते ही करते, नीटनेटकं करते सगळं, म्हणजे सगळ्यांना उत्तर देते की तर ती ज्यावेळेस विचारते अब्बासला की तू हे लग्न कोणाला विचारून केलं आणि का हे लग्न केलं, तू मला विचारलंस का नाही, असं ती हिंदीमध्ये बोलत असते. तर ती काय बोलते तिची सासू की आपल्यावरती खूप कर्ज असल्यामुळे अब्बासला मजबुरीमध्ये लग्न करावं लागलं. आणि नंतर ती प्रश्न विचारत असते साजिया. इकडे तिच्या दुसऱ्या बायकोचं नाव असतं सायरा. तर ती बोलते की सायराचा नवरा मेला होता म्हणून त्याला मजबुरीमध्ये लग्न करायला लागलं, असं म्हणून इथेच हे सगळं त्यांचं थांबतं. नंतर ज्यावेळेस ती साजियाची सासू तिला खूप बोलते त्यावेळेस काय होतं, नवीन भाऊ आलेली असते. ती बोलते की 5 तास झालं बाहेरच उभी आहे, तिला कोणीतरी आतमध्ये घ्या, असं म्हणून तिथे सायरा घराच्या आतमध्ये सगळे बसलेले असतात. मग तिकडं सगळं सांभाळती साजिया. आणि मग इकडे साजियाकडे अब्बास येतो आणि म्हणतो की तू जे सगळं केलेलं आहे बाहेर असं कोणीही नसतं केलं, म्हणजेच हे कसं हालात आले होते आणि मला का लग्न करणं पडणार याची काळजी केली. सायराला म्हणतो की सायरा तुझी कोणतीही जागा घेऊ शकत नाही, मी खूप खूप प्रेम करतो तुझ्यावरती, असं साजियाला अब्बास म्हणतो. आणि तसं म्हणल्यानंतर साजियाला जरा दिल को त्याच्या म्हणजे हे वाटतं, चांगलं वाटतं जरा की अब्बास फक्त माझ्यावर प्रेम करतो म्हणून. तर इकडे साजिया आणि सायरा जे असतात ते दोघीजण बाहेर जातात फिरायला. तेवढ्यात साजिया बोलते ठीक आहे आपण जाऊयात. मग बाहेर गेल्यानंतर साजिया बोलती की
सायरा बोलते की तुला असं वाटतं का मला तुझ्या सेवेसाठी इथं आणलेलं आहे? तर नाही, मी त्याची पहिली प्रेमिका आहे आणि मी ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस त्यांनी पण लग्न केलं, पण आता माझा नवरा मेलेला आहे हे त्याला कळलं की तो लगेच माझ्याकडे आला आणि माझ्याशी लग्न केलं, असं सायरा साजियाला म्हणते. हे सगळं साजियाने ऐकल्यानंतर हे अब्बासकडे जाते आणि अब्बासला हे सगळं विचारते की हे सगळं खरं आहे का म्हणून. तर अब्बास तिला काहीही सांगत नाही काहीही. पण हे सगळं कळल्यावर ती खूप तुटून गेलेली असते. मग ती डिसाईड करते की मी एकटी राहणार असं म्हणून तिचे पप्पा व तिच्यासोबत असतात. मग हे इथून जाते निघून आणि मग ती तिच्या पप्पांसोबत राहते. पप्पा तिचे खूप समजूतदार असतात आणि तिला प्रत्येक गोष्टीसाठी हे करतात, म्हणजे तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणल्यावाने करतात. मग 400 रुपये द्यायचं ठरलेलं असतं की ती एकटी मुलांना सांभाळते म्हणून. तर अब्बास तिला देत नाही पैसे. मग ज्यावेळेस ती 400 रुपये देत नाही त्यावेळेस साजिया काय करते, तिच्या कोर्टामध्ये त्याचं आर्टिकल. मग ह्याला गिल्ट फील होतं अब्बासला, म्हणून अब्बास साजियाकडे जातो आणि साजियाला बोलण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस साजिया त्याच्या दुसऱ्या घरी गेलेले असते, तर तिकडे तिला साजिया सापडत नाही. ज्यावेळेस आर्टिकल 125 लागू होतं त्या धारा 125 नुसार ती केस करते आणि 400 रुपये मागण्याचं धैर्य करते. पण ती पहिल्या केसमध्ये जिंकते, दुसऱ्या केसमध्ये पण ती जिंकते, पण तिला खूप टॉर्चर सहन करावं लागतं. तिला बोललं जातं की ज्यावेळेस तिनं पहिला केस लढते त्यावेळेस तिला अब्बास तलाक 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 असं म्हणून एका श्वासामध्येच तो 3 वेळा तलाक म्हणतो. म्हणून जी तिच्यासाठी उभी असते, बेला नावाची वकील असते, ती वकील तिच्याकडून असते. पण ज्यावेळेस ती बोलते की कुराणमध्ये एका श्वासामध्ये 3 वेळा तलाक तलाक बोलल्यानंतर तलाक होत नाही असं म्हणून ती बोलते की आपण ही केस लढू शकतो आणि आर्टिकल 125 नुसार आपण ही केस लढू शकतो असं ती साजिया बोलते. आणि दोन्ही केस तीच लढते आणि तीच जिंकते आणि तिथून सुरू होते की तलाक. त्यांच्या दोघांच्या तलाकामुळे अख्ख्या भारतामध्ये तलाकसुद्धा मुलगी राहू शकते आणि त्याचा हे देऊ शकते, पैसा देऊ शकतो तिचा नवरा, असं म्हणून साजिया खूप त्याला हे बोलते. आणि लास्टला साजिया हे दोन्हीही केस जिंकते आणि तिला पैसे द्यावाच लागतात. मग ज्यावेळेस लास्टला अब्बास आणि साजिया एकमेकांकडे बघतात त्यावेळेस रिपोर्टर विचारतात की तुम्हाला आता पैशासाठी काय गरज लागणार आहे? तर ते बोलते की मी कुराण शिकवते आणि मी माझ्या कुराण शिकवताना जे मला भेटतात त्यात मी माझ्या 3ही मुलाला शिकवू शकते, असं म्हणून इथूनच हा मूवी एंड झालेला आहे. तर तुम्हाला हा मूवी कसा वाटलेला आहे तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी हा मूवी जरा शॉर्टमध्ये सांगितलेला आहे. तर भेटूयात नवनवीन अशाच मूवींसाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.